नमस्कार. महाराष्ट्रात शासकीय कर्मचारी संघटना खूप आहेत, पण त्यांच्या अधिकृत स्टेटसबद्दल म्हणजे त्यांच्या दर्जाबद्दल नेहमीच एक मोठा संभ्रम असतो. अनेक संघटना म्हणतात की आम्ही शासनमान्य आहोत, पण खरंच असं आहे का? आज आपण हेच कोडं सोडवणार आहोत, तेही थेट शासकीय परिपत्रकं आणि नियमांच्या आधारे. बघा, संघटना बनवणं हा एक हक्क आहे, मान्य, पण त्या हक्कासोबत काही नियमही येतात. चला तर मग हे नियम नेमके काय आहेत तेच समजून घेऊया. आता हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपण ज्या कर्मचारी संघटनेचे सदस्य आहोत ती खरंच शासनमान्य आहे का? म्हणजे शासनासमोर आपलं प्रतिनिधित्व करण्याचा त्या संघटनेला अधिकृत अधिकार आहे की नाही हे जाणून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. बरं, तर या विश्लेषणात आपण 4 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी हा मान्यतेचा नेमका गोंधळ काय आहे ते पाहू. मग शासनाचे अधिकृत नियम काय सांगतात ते बघू. त्यानंतर नोंदणी आणि मान्यता यातला जो मोठा गैरसमज आहे तो दूर करू. आणि सगळ्यात शेवटी हे नियम नाही पाळले तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात यावरही बोलू. ठीक आहे, तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, मान्यतेचं कोड. आता मूळ समस्या काय आहे माहितीये? शासकीय कार्यालयांमध्ये रोजच्या रोज इतक्या संघटनांकडून पत्र येतात, मागण्या येतात, पण यातल्या नक्की कोणत्या संघटनेशी अधिकृतपणे संवाद साधायचा हाच तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जरा विचार करा. समजा एखाद्या सरकारी विभागाला रोज वेगवेगळ्या 10-12 संघटनांकडून निवेदनं यायला लागलीत तर काय होईल? प्रशासकीय कामाचा तर पार बोजवारा उडेल. म्हणूनच एक स्पष्ट सिस्टम, एक स्पष्ट प्रणाली असणं खूप गरजेचं आहे. अधिकारी आणि कर्मचारी दोघांनाही कळायला हवं की नक्की कोणाचं म्हणणं अधिकृतपणे ऐकून घ्यायचं आहे. तर मग ह्या समस्येवर उपाय काय? या सगळ्या गोंधळातून मार्ग कसा काढायचा? तर त्यासाठी एकच खात्रीशीर स्रोत आहे, आणि तो म्हणजे शासनाने स्वतः जारी केलेले अधिकृत नियम आणि परिपत्रकं. आता हे बघा, हे काही साधेसुधे सल्ले किंवा सूचना नाहीत. हे आहेत अधिकृत नियम. उदाहरणार्थ, हे फेब्रुवारी 2017चं परिपत्रक बघा. यात स्पष्टपणे नियम घालून दिलेले आहेत. यावरून एक गोष्ट तर नक्की कळते की सरकार हा विषय किती जास्त गांभीर्याने घेतंय. आणि या सगळ्या नियमांचा पाया काय आहे? तो आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979. एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या संविधानाने कलम 19(1)(c) नुसार संघटना स्थापन करण्याचा मूलभूत हक्क दिलाय हे खरंय, पण त्या संघटनेला शासनाची मान्यता मिळालीच पाहिजे असा कोणताही मूलभूत हक्क नाही. मान्यता मिळवायची असेल तर ती या महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसारच मिळवावी लागते. मान्यता नसलेल्या कोणत्याही संघटनेला कोणतेही अभिवेदन सादर करण्याचा किंवा शिष्टमंडळ पाठवण्याचा हक्क असणार नाही. हा नियम 30 मधला उल्लेख आहे. म्हणजे बघा, किती सरळ आणि स्पष्ट शब्दात सांगितले. जर संघटना शासनमान्य नाहीये तर तिला कर्मचाऱ्यांच्या वतीनं सरकारकडे अधिकृतपणे कोणतीही मागणी करण्याचा किंवा निवेदन देण्याचा कायदेशीर अधिकारच नाहीये. आता येऊया सगळ्यात मोठ्या गैरसमजाकडे. म्हणजे 90% लोकांचा गोंधळ इथेच होतो. लोकांना वाटतं धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली म्हणजे आपली संघटना शासनमान्य झाली. पण थांबा, या दोन गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे बघा, इथे अगदी सोपं करून दाखवलंय. एका बाजूला आहे धर्मादाय आयुक्त नोंदणी. ही कशासाठी असते? तर श्रमिक अधिनियमाखाली फक्त तुमची एक संघटना आहे हे कायदेशीररित्या नोंदवण्यासाठी. एक प्रकारे ही तुमच्या संघटनेची जन्म नोंदणी आहे, पण ही नोंदणी तुम्हाला कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करण्याचा कोणताही अधिकार देत नाही. आता दुसऱ्या बाजूला बघा, शासन मान्यता. ही मिळते महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार, आणि ही मान्यता मिळाल्यामुळेच तुमच्या संघटनेला अधिकृत प्रतिनिधी म्हणून सरकार ओळखतं. निवेदन देण्याचा, अधिकाऱ्यांशी बोलण्याचा हक्क तेव्हाच मिळतो. म्हणजे दोन्हीचे उद्देश पूर्णपणे वेगळे आहेत. आणि गंमत म्हणजे सरकारलाही हा गोंधळ नक्की कसा होतोय हे माहीत आहे. हे वाक्य बघा, हे थेट शासकीय परिपत्रकातून घेतलंय. अनेक संघटना धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असून तसे लेटरहेडवर छापून त्या शासनमान्य असल्याचे समजून शासनाकडे पत्रव्यवहार करीत असतात. म्हणजे संघटना काय करतात? आपला नोंदणी क्रमांक लेटरहेडवर छापतात आणि लोकांना वाटतं की अरे वा, ही तर शासनमान्य संघटना आहे. पण तसं नसतं. म्हणून एक गोष्ट आता डोक्यात पक्की बसून घ्या. धर्मादाय आयुक्त नोंदणी म्हणजे शासन मान्यता नाही. या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे एकाला दुसरा समजण्याची चूक अजिबात करायची नाही. ठीक आहे, तर आता हा फरक तर स्पष्ट झाला. आता पुढे जाऊन बघूया की हे नियम आणि त्याचे परिणाम काय आहेत. नियम एकदम सरळ आहे. मान्यता नाही तर विचारही नाही. शासकीय परिपत्रकं अगदी स्पष्ट सांगतात की जर एखादी संघटना शासनमान्य नसेल तर त्या संघटनेकडून आलेलं कोणतंही पत्र, कोणतंही निवेदन किंवा कोणतीही मागणी सरकार अधिकृतपणे विचारात घेणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर ते पत्र थेट कचऱ्याच्या डब्यात जाईल.
आणि हे ओळखण्यासाठी शासनाने एक सोपा नियम पण ठेवला आहे, तो म्हणजे लेटरहेडचा नियम. याचे 2 भाग आहेत. पहिला, फक्त आणि फक्त शासनमान्य संघटनाच आपल्या लेटरहेडवर शासन मान्यताप्राप्त असं लिहू शकते. आणि दुसरा, नुसतं लिहून चालणार नाही, तर त्यांना तो GR क्रमांक म्हणजे शासन निर्णय क्रमांक आणि त्याची तारीख, दोन्हीही गोष्टी तिथे नमूद करणं बंधनकारक आहे. त्यामुळे आता कोणत्याही अधिकाऱ्याला एका सेकंदात कळतं की कोणती संघटना खरी आहे आणि कोणती नाही. आणि जर कोणी शासन मान्य नसतानाही असं काही लिहिण्याचा किंवा शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर काय? तर परिपत्रकात स्पष्ट इशारा दिलाय, त्या संघटनांविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल. म्हणजे हे प्रकरण फक्त निवेदन नाकारण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर थेट कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे हा विषय अजिबात हलक्यात घेण्यासारखा नाही. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचे मुख्य मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा बघूया. सगळ्यात महत्त्वाचं, सरकारशी अधिकृतपणे बोलायचं असेल तर शासन मान्यता हवीच. दुसरं, धर्मादाय नोंदणी म्हणजे शासन मान्यता नव्हे हा गैरसमज आता दूर करा. तिसरं, मान्यता नसेल तर तुमची निवेदनं, तुमच्या मागण्या विचारात घेतल्या जाणार नाहीत. चौथं, लेटरहेडवर खोटा दावा केला तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. आणि पाचवा, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, विशेषतः जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषद सेवा नियम 1967 मध्ये संघटनांना मान्यता देण्याची कोणतीही तरतूदच नाही. याचा अर्थ जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कर्मचारी संघटनेला शासन मान्यता नाही. आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपण ज्या संघटनेवर विश्वास ठेवतो, ज्या संघटनेचे आपण सदस्य आहोत, त्या संघटनेचा अधिकृत दर्जा आपण कधी तपासलाय का? हे जाणून घेणं ही आपली जबाबदारी नाही का? यावर नक्की विचार करा.